बहुचर्चित विरारचा नारंगी पुलाचा 8 मे रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला होता। मात्र आपण माझ्या मागे पाहू शकता, सध्या मी उभा आहे ह्या नारंगी ब्रिजवर। या नारंगी ब्रिजवर सध्या देखील अजूनपर्यंत काम सुरू होत आहे। मात्र ह्या ब्रिजचा उद्घाटन घाईघाईने कशासाठी करण्यात आला हे आता प्रश्न पडले आहेत। मात्र ह्या प्रकारे माझ्या मागे पाहू शकता की कशा प्रकारे लाईट देखील स्ट्रीट लाईट देखील लावण्यात काम सुरू होत आहे। आणि हे कामगार जेव्हा वाहतूक सुरू असताना हे कामगार देखील काम करत आहे। अशा कुठले अपघात घडले तर ह्याची जबाबदारी कोणाची? ह्या डांबरीकरण आपण पाहू शकता, खाली अजूनपर्यंत डांबरीकरण जे आहे ते अशा प्रकारचे डांबरीकरण झालं आहे का पावसाळ्यात हे डांबरी पाणी गेलं तर हे हा ब्रिज जो जीर्ण होऊ शकते। महापौर अजू पाटील यांनी जे पत्र दिलं होता की अशा प्रकारचं अर्धवट काम असलेल्या ब्रिजचं उद्घाटन जो करण्यात आला हा धोकादायक ब्रिज होऊ शकतो। तरी देखील पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ह्या ब्रिजचा उद्घाटन करण्यात आला। मात्र अशा या उद्घाटनाच्या टायमाला आपण पाहिलेलं का दोन्ही पक्षाकडून श्रेयवाद देखील करण्यात आला होता। बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षाकडून श्रेयवाद आणि मोठी बॅनरबाजी करण्यात आला का हा काम आम्ही केला होता। मात्र अर्धवट पुलाचा उद्घाटन घाईघाईने कशासाठी करण्यात आला हे लोकांनी आता प्रश्न विचारले आहेत। महेश गोविंद, लोकशाही मराठी, विरार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।